सो आम्ही फायनली चाललो अलोन. कुठे चाललो आपण? गुवाहाटीला चाललो गाईस. आधी का नाही कळलं की तू पॉकेट आहे तुला? बिकॉज आय एम डम. आता आम्हाला फिगर आउट करायचं की आम्हाला जायचं कुठे आहे. वेडी वाटते आम्ही. ठीक आहे, मला कोण ओळखत पण नाही काय. यू फील एअरपोर्टवरती पॅकिंग करणं. हां वाटतं गावकडून 2 पोरी पॅकिंग चालू. थोडी मदत करशील काही? बसत नाहीये. बस त्याच्यावर. असं नाही की आम्ही काही चांगलं काम करू शकतो. एवढीशी बॅग घेतली हां, आणि मला एवढी मोठी सूटकेस, ही बॅग, ही सॅक सगळं मी घेतलं आहे. नाही कमी केलं ना. काय कमी केलं? आणि ते कमी करून कशात टाकलं? याच्यात. बैग चेक इन कर ली. ये एक काम अच्छा हो गया गाइस. अभी हम जा रहे हैं. ॲक्च्युली इथे लिपस्टिक कुठं आहे ना तुझ्याकडे? वरती जाऊन आय नीड टू अप्लाई लिपस्टिक. ओके. रिच मॉमी और उसकी बिगड़ी हुई बेटी, मुंहफट बेटी. वेयर इज माय डैड? आई शुड आस्क यू द क्वेश्चन. फक मी रिटर्न विसरले. ऑटोमॅटिकली मी आपल्याला कोणत्या गेटला जायचं? इथून सुरुवात. चल काय, आम्ही जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो ना आमच्या पॅरेंट्ससोबत असतो, सो आम्हाला कळत काय पॅरेंट्सच्या मागे मागे चालायचं. फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री. मला आम्ही आहे ना, आमची सुरुवातच एवढी भारी झाली काय सांगू. बॅग पडली, आणि अशी नाही छोटी बॅग, सगळी बॅग पडली, सूटकेस पडली. अरे मरू दे, माझे फोटोज काढा. ती प्लेन जाऊ दे, जातच राहील. नाही केली पाहिजे त्या पॉईंटला सगळ्यांना ओढून की तुम्हाला एवढं फोटो कर. हां लोकांनी मी बोलणार तुझं आहे, तू ऐकतच मी व्हिडिओ रेकॉर्ड करेल. असं फेकून दे ना सामान तुझं, जे मेकअपचं तुझं ते तुझे पैसे त्याच्यात. फायनली आम्ही सर्वाईव्ह केलं गाईज. कसं सर्वाईव्ह केलं? पडता पडता हसता एम्बॅरेस होता. बट वी डिड इट गाईज. आम्हाला सामान पण इकडचं तिकडं करायचं होतं, बट आम्हाला एअरपोर्टच्या बाहेर नाही आठवलं. आम्हाला एअरपोर्टमध्ये येऊन आज सगळं चेक इन करून आम्हाला आठवलं की आपण सामान रिप्लेस केलं पाहिजे. सोयला आम्ही नवीन जागेत आलो आणि बेइज्जती नाही केली, एम्बॅरेस नाही मला असं होऊ शकतं. ते आपल्याला कुठे जायचं? हैदराबाद. ओ हां, बसमध्ये ते पण बसमध्ये जायचं आहे. आणि ड्रायव्हरच्या बाजूला ते पण एकदम कट्टुक. पाऊस पाहिजे. मेकअप करायचं आपलं. जाऊ सोड. आपण व्हॉट इफ आपण मॅनिफेस्टच्या मूवीसारखं झालं आणि आपण 5 वर्षानंतर गुवाहाटीला पोचलो ना की पुण्याला. तर हां, मी कॉर्नरला लावलं होतं बघ. असं वाटतं मुक्काम मारलं. आपण 2 तास काय करणार आहे? जोरात बोल. पॅकिंगच्या वेळेस मम्मी विचारत होती की काय काय लागणार आहे, काय काय नाही. आरोहीला विचार, तर सारखी मम्मी विचारायची आरोहीला विचार. आरोही मला एकदम फ्रस्ट्रेट म्हणजे तू विचार. म्हणजे मला हे का मला मी का विचारून तिला सारखं. तिला थोडी माहीत असेल, ती पण तर पहिला अंदाज जाते. नाही, तिने 6 पावसाळ्यात जास्त बघितलं तुझ्यापेक्षा. म्युझिक. इज्जतच नाही बाई. आय लव्ह हर मॉम. म्हणजे काय, एवढी पण बेइज्जती नाही केली पाहिजे स्वतःच्या मुलीची. ती पण तिने मला एक पण कॉल नाही केला. मला माझी मॉम बोलते तिला काय पडलंय का नाही फ्लाईटचं, तिला नाही यायचं आहे का तुझ्यासोबत? बरं, मला पण नाही माहिती का. तरी पण मीच कॉल केला पहिला. असं नाही की आरोही आपलं बोर्डिंग पास कुठे आहे, आरोही आपल्याला काय घेऊन जायचं, काही नाही पडलं मॅडमला. मॅडमकडे तिकीट्स नाही आहेत, काय नाही. अरे मला नव्हतं माहिती की, मला वाटलं तेच. तुझी मम्मी अजून काय बोलली मग? मी रागातून बोलून येईन जर तिकडं मला नाही करायचं कॉल. मी संजना बोलले की ते बघ ती गुच्चीची बॅग आहेत, काय बोलले? 100 रुपयाला भेटतात. तशी टोन नव्हती. भाई, माझ्या मम्मीला माझ्याहून तिच्यावर ट्रस्ट आहे. लाईक तिला असं आहे की तू काहीच करू शकत नाही आयुष्यात, पण आरोही इज लाईक तो तिच्या भरोसा कुठेही जाऊ शकते, कुठेही. आता आम्ही नेक्स्ट प्लॅन आहे ना गोवा करणार आहेत. ती तिथेही पाठवेल.
तुझ्यासोबत आरू येते जा. ती तुझा चांगला सांभाळ करेल. तू अशी बावटासारखी वागशील ना तर तीच तुला ठीक आहे. नाही असं गंदा डायलॉग कोण मारतं की तिने तुझ्यापेक्षा 6 पावसाळ्यात जास्त बघितलं. केसमध्येच माझं सगळं लगेज आलं. मॅडमनी 5 आणलेत बॅग्स. 5 कुठे आहेत? मग ते नंतर बॅग माझ्या ह्याच्यात टाकले ना, एक 4-5 3च आणल्या. दाखवीस पाहिजे. अशी गर्दी केली जसं सीट पकडायचं तर रुमाल टाकून. नाही ते PMPL सुटेल ना. PMPL मध्ये कसं पळत जातात एक्झॅक्टली. ते रेड बसमध्ये नाही का, ते एकदम आधी एकदम ते असतं रुमाल टाकून. रेड बस सोडते आपले PMPL आता पण तसेच करतात. हां, तर ते तसं गर्दी झाली की आम्हाला रुमाल टाकायचं. हे रिझर्व झाले आमच्यासाठी सीट. त्यांनी फ्लाईट करताना ते खूप अशी अमृत व हेल्दी हेल्दी आहे. हेल्दी गरीब कोणी येते एअरपोर्टला असं बोलायला नाही पाहिजे. पण बट आमच्यातली संजना मॅडम खूप जज करते. असं वाटतं की मी जज करते, बट मी काही जज करत नाही कम्पॅरेटिव्ह टू संजना. मी सांगू मग अशी मी काय जज केलं नको, पण तू पोस्ट केलं. लोक मला कोणतं ते मॉलवालं? नाही ते हां बोल. ती एकदम क्युरियसली विचारते तिचे आयब्रोज कुठे. खरंच अरे ती तशी दिसत होती विदाऊट. मग मला म्हणते मला फोटो दाखव इन रिअल लाईफ. नाही दाखवणार. ते आता गाडी पकडायला लागली त्यांची. पकडतात एक पळतायत. कोणती सीट? पहिली सीट माझी, खिडकीतली सीट. मला बघतीये तू काय बघतीये? तू कधीपासून शोधायला लागली? मी आधीपासूनच शोधत होते. ते चांगलं भेटत नाही. चांगलं भेटत नाही. चांगलं भेटत नाही. छपरी भेटतात त्या व्यवस्थित. तुझं कॉलेज छपरी बनला. हां ते पण आहे. सोशल एन्झायटी फिअर अस. वी डोंट फिअर सोशल एन्झायटी. लोक आमच्याकडे बघून हसतात. वी डोंट केअर. मी अशी फक्त आरोहीसोबत कम्फर्टेबल असते ना. तर एकटी तुझं असं बघणार की काय 4 लोक भले बघत नसून तरी मी बघणार बाई ते मला जज करतात. असं वाटतं की लोक माझ्याकडेच बघतात. पण आरोहीसोबत एवढं काय नाही. मूर्खपणा येतो माझ्यात. अजून तर सुरुवात आहे. अजून तर मेन होणार आहेत गोष्टी. मला तर वाटतं मला गुवाहाटी म्हणून काढून टाकून दुसऱ्या दिवशी निघा बाहेर. मी बोलते आपण US ला जाऊ आणि काहीतरी कांड करू दे तिथं. हां पण आपण कांड करू ना. आपले आपल्याला पण असं जमीन असं दफनवतील. शूज दाखव, शूज दाखव, शूज दाखव माझे. हां शेतात मळ. आणि ते ते असे वाटतं ते डिस्को लाईटवाले शूज नसतात का लहान पोरांचे, तसे वाटतात. अरे ते जीन्स होते चांगले दिसतात. मीच होते ते घेताना, तर किती छान होते घेताना. आता त्याचं काय अवस्था केली. धुतले नाही ते एकदा घेतलं तुझे पण तसेच आहेत. बट ब्लॅकवरून कळून नाही आता तुझं ते मी म्हटलं कारण की तिथं लोक भांडतायत की त्यांचा फ्लाईट डिले झाला आहे. मला कसं कळलं त्यांचा डिले झालं? तर शेड्यूल नाही म्हणून डिले झालं आहे. अगं बाई, शेड्यूल म्हणजे शेड्यूल केली आहे त्यांनी. शेड्यूल झाल्याच्या नंतर ते डिसाईड करणार की ऑन टाईम आहे का नाही. नंतर येणार ऑन टाईम आणि डिलेला रेड येतं. डिलेड येतं तिथे. ते डिलेट दिसलंच नाही. आलं होतं आधी, आलं होतं आता नाही आहे. बोर्डिंग म्हणजे चालली आहे. दिसत नाही. आपल्याला आता मागचे लोक येडे समजतात. शहाणे कुठे आपण? काय मी पण आता भांडायला जाईन. काय मला वाटतं ते त्यासाठीच भांडतात. गुवाहाटीचीच कसं जीव्या देते मी मराठीत. ते माणसं मराठीतच बोलणार. पुण्यामध्येच आपण मी हिंदीमध्ये देऊ. कोणती तर भाषेत देऊ. तूच संजनाच आहे ना. मी काय बोलते. गुवाहाटी वेळेवर 250. पण आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज आलाय. मग व्हॉट्सअप ॲक्युरेट काय टी व्ही ॲक्युरेट? 200 रुपयाची पाणीपुरी एअरपोर्टला. भाई मी किती अख्खी पार्टी देऊ शकते पाणीपुरीची, ते पण 10 लोकांना. आणि ते पण मोर टेस्टी फूड. मोर टेस्टी पाणीपुरी ह्याच्यापेक्षा. ही तरी फिक्की लागेल. आज लाईक महाग म्हणजे किती 50 रुपीजला. तुझी रिॲक्शन कशी होती? ती पलटून परत आहे ना. पहिले तर बघत होते पाणीपुरी कुठे.
पक्का बघ नक्की आहे का 320ला. तुझी कॅन्सल झाली आहे. नाही तर वॉटर की आहे. ही पाण्याची बॉटल कितीला आहे संजना? येस. 350 20 रुपयाची. हां 350चं सँडविच होतं ना. हां मग कितीची? नाही 350चं नाही सांगितलं. 300चं होतं. आता काय मी म्हणते आपण बिझनेस सोडून आपण एअरपोर्टलाच काहीतरी खोलू. मी रेट डिसाईड करेल. पाणीपुरी विकू. हे 200ला पण 300ला विकू. कुठे? मला माहितीच नाही आपण एस्केलेटरवरून वरती नाही आलो. आठवलं पण मी ती खाली म्हणजे कुठं अंडरग्राऊंडला कुठं एरोप्लेन जायचं. अंडरग्राऊंड ते साईड गेट दाखव साठी का तुझी नाही काढली आहे. मला गरीबसाठी कारण मगाशी खूप गरीब केली. कारण ती बाई पण केली. ते बघ हैदराबादला जाणारे तिकडे जातात आणि दिल्लीला जाणारे पण तिकडे जातात. कुठे? तिकडे. तिला वाटलं की दुसरे प्लेन जे खाली आहेत का ते अंडरग्राऊंड उडतात. नाही मी त्याच्यावर शॉक झाले की खाली कुठं. तुला वाटलं आपण आता ग्राउंड फ्लोअरवरती. तुला माहिती हे ना इथून जेव्हा आपण खाली जातो ना तेव्हा हे जे पाथवे असतं खाली ना पण जाणार आहे. हा जो पाथवे असतो ना तो असा लीन इन करून खाली जातो. अरे नाही काय काय फ्लाईट असतं ना डायरेक्ट तसं. कसं डायरेक्ट दरवाजाला अटॅच. खालीचे नाही. अरे असं मग दुसरीकडे कुठे आठायचं? अरे काय काय पाहिलं नाही असं काय काय खाली नाही डायरेक्ट दरवाजाला अटॅच. दरवाजा वरतीच असतो. हां मग मला वाटलं असं काहीतरी कॉरिडोरवर डायरेक्ट ती प्लेन ती दरवाजा डायरेक्ट तिथं ओपन होत असेल. आणि काय काय फ्लाईटचं ते असे स्टेअरकेस टाकतात ना. अंडर It's a pending announcement for Mr. Yuvraj Kohli. I repeat, Mr. Yuvraj Kohli. Running Chandigarh flight 62 requesting Mr. Yuvraj Kohli proceed to the gate of 4 without any further delay. Thank you. ती माहिती आतापर्यंत 3 वेळा तिला एवढी काळजी पडली आहे त्या युवराजची की ती मला 3 वेळा आत्तापर्यंत बोलली असेल तो झोपला असेल. तो कोण युवराज मला काहीच कळत नाही आहे. मला आत्ता कळालं की काय युवराज. मी होतं काय बोलती आणि शीज लाईक हर 2 मिनिटाला मी व्हिडिओ एडिट वाटते फार युवराज झोपला असेल. 5 मिनिटाला बोलवत आहे. मला नाही ऐकायला येते. तू तुझ्यातच गुंतलेली आहे. आपण कुठं चंदीगडच्या इथे आहेत का? ते एका माणसामुळे ती चंदीगडची फ्लाईट आणि या फ्लाईट नंतर आमची फ्लाईट येणार आहे. सो तो माणूस जर लवकर गेला युवराज मीच कॉल करते. मला नंबर द्या तर आमची फ्लाईट टाईमवर येईल. ह्याच्यासाठी आपण थांबलोय का? हो अरे चिवते लोक. ऐक ना इकडे म्हणून आपण कुठे चाललो? जसं मी गरीब बोललो तर आम्हाला तिथंच गेट नंबरला पाठवलं. गेट नंबर 7. शीज लाईक ती आत्ताच बोलली थोड्या वेळपूर्वी. मी या फ्लॅशबॅकमध्ये टाकेल व्हिडिओ. राऊंड ते साईड गेट दाखव नाही काढली आहे. मला गरीबसाठी कारण मगाशी खूप गरीब केली. ते पण बोलले होते की फ्लाईट डिले नाही व्हायला पाहिजे. ते पण म्हणजे मी जे बोलले ते होणार आहे का? तू पण होतीये आता काही घाण बोलू नकोस प्लीज. मी काय बोललं होतं सांगू काय? नो प्लेन क्रॅश. चल आपल्याला रुमाल ठेवायचा जाऊन.
मी आणलाय 2 आणलेत. एक पिंक ब्लू. असं बघतो जसं काय मी काय क्राईम करतोय व्हिडिओ काढून. मला फरकच पडत नाही. माझे पाय तसेच होते. मी पण गरीबच आहे. मी असं काय कोणाला हे नाही करायचं. मी पण हो गरीबच आता आहे. आता रिअलाइज होतंय ते पास काढायचं. कसला तुला कसं पाहिजे होतं? अंडरग्राऊंड पाहिजे होतं. हां मला अंडरग्राऊंड. आणि आता कुठे आहे? असं असं का? असं मुलीला बोलले होते ब्लँकेट घे. नाही घेतले. मी तर स्लीव्हलेस घातलेला. मी फुल घातलं तरी मला थंडी असते. जा खाली जा आणि जा ब्लँकेट आण. तिथे त्यांनी करणं बंद केलं. शो बघायला आले मी तर. मी 8,000 तर त्यासाठी दिले. 15